कराडमधून पृथ्वीराज चव्हाण बोलतात, थेट जाऊया. यशवंतरावजी चव्हाण यांनी ज्या महाराष्ट्राची निर्मिती केली, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जी प्रशासनात शिस्त लावली, विकासाचा आणि कृषी औद्योगिक समाज रचना, औद्योगिकरण, शेतकऱ्यांचं सक्षमीकरण ह्या सगळ्या गोष्टींचा जो पाया भरला, त्याची पुन्हा आठवण करण्याची गरज आहे आणि तो आठवण करण्याचा हा दिवस आहे. नुसतंच फक्त समाधीला हार घालणं किंवा पुतळ्याला हार घालणं आणि मग विसरून जाणं हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराचं मंथन झालं पाहिजे, त्यांच्या आत्मचरित्राचं वाचन झालं पाहिजे आणि विशेषतः युवा पिढीनं त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की अत्यंत सामान्य परिस्थितीमधून शिक्षणाच्या आधारावर जे कोल्हापूरला शाहू महाराजांनी केलं, रयतनी जी आपल्या भागात शिक्षणाचा प्रसार केला, त्यातून जी पिढी तयार झाली आणि त्या पिढीला तेवढी संधी जरी मिळाली शिक्षणाची, तरी एखादा सामान्य परिस्थितीतला नागरिक, व्यक्ती, माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे चव्हाण साहेबांच्या चारित्र्यातून आपल्याला पाहायला मिळतं. केंद्रात त्यांनी जवळजवळ सगळीच महत्त्वाची खाती, फक्त पंतप्रधान पद सोडलं तर उपपंतप्रधानापासून सर्व महत्त्वाची खाती हाताळली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना फार कमी वेळ मिळाला. म्हणजे 5-1 वर्ष पूर्ण मिळाली असती तर त्यांनी पक्का पाया बसवला असता. परंतु एक आपल्या भागातला एक थोर पुरुष होऊन गेला, त्याची आठवण करणं आणि त्यांच्या विचाराला उजळणी देणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. बाबा, मगाशी उपमुख्यमंत्री अजित पवार अभिवादन करायला आले होते. याच्यानंतर बोलताना ते म्हटले की सर्वच पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. आपल्याला काय वाटतं, त्यांच्या मताशी आपण सहमत आहात? बघा, सर्व पक्षामध्ये बेजबाबदार वक्तव्य होताची वस्तुस्थिती आहे. आता कुठल्या पक्षामध्ये किती वाचाळवीर आहेत आणि कोणाचा पहिला नंबर लागतो यात जाण्यात काही अर्थ नाही आहे. पण आपण जे बोलतो ते समाजातले सर्व घटक ऐकत असतात, त्यांच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे जबाबदारीनं बोललं पाहिजे. आमच्या सर्वांची ही जबाबदारी आहे. बाबा, एक प्रोटोकॉल आहे की मुख्यमंत्री दरवर्षी या ठिकाणी 25 नोव्हेंबरला येत असतात, अभिवादन करत असतात. मात्र आता मुख्यमंत्री येणार नाही अशी माहिती कन्फर्मली आलेली आहे की मुख्यमंत्री येत नाही आहेत. काय सांगाल एकूण असं त्यांनी ह्या दिवशी इथं न येणं? नो कॉमेंट्स खरं म्हणजे. हा प्रत्येकाचा वैयक्तिक त्यांच्या कार्यक्रमाचा भाग असेल, काय अडचणी असतील मला माहिती नाही. अजून मला अधिकृतपणे समजलेलं नाही की ते येणार नाही. तसे तुमच्याकडूनच बातम्या ऐकलेल्या आहेत. बाबा, आजचा हा मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द होणं आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचाराला धरून न चाललेला आत्ताचा महाराष्ट्र, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, असे दोन्ही गोष्टींचा संबंध नाही आहे. दौरा रद्द होणं काही तिथं तत्कालीन कारणं असू शकतील, पण दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. दौरा रद्द होण्याचा आणि ज्या दिशेनं महाराष्ट्र चाललाय त्याचा काही संबंध नाही. ज्या दिशेनं महाराष्ट्र चाललंय हे याला खरं म्हणजे भाजपचे नेते आणि विशेषतः स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांनी जर याला परवानगी दिली नसती तर हे असं काहीच घडलं नसतं. त्यामुळे इतर कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही. आज येणं केनं प्रकाराने सत्ता मिळाली पाहिजे आणि आपण सत्तेत असलं पाहिजे. मग काहीही कुठल्याही तत्वाचा त्याग करायची तयारी आहे. नरेंद्र मोदींनी स्वतः त्यांच्या भोपाळच्या पक्षाच्या बैठकीमध्ये जे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराबद्दल वक्तव्य केलं होतं, 70,000 कोटीचा घोटाळा, बँकेचा घोटाळा, आणि 3 दिवसात आपण काय बघितलं ते पाहिलं. म्हणजे नीतिमूल्यला तिलांजली कोणी दिलेली आहे हे सगळ्याला माहिती आपल्याला. बाबा, अंतरवाली सराटीमध्ये काल 3 जणांना अटक केलेली आहे. या प्रकरणात त्यांच्याकडून गावठी पिस्तूल वगैरे असं सापडलेलं आहे. कसं बघताय? याची मला माहिती नाही. मी माहिती घेतो, पण तिथं काही पोलिसांनी कारवाई केली असेल मला काही कल्पना नाही. बाबा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक महत्त्वाचं आहे की मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल, याच्यावरून आता जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे कामं सुरू झालेले आहेत असा आरोप केला जातोय. भुजबळांची वक्तव्य पाहिली किंवा जरांगे पाटील आहेत यांची वक्तव्य पाहिली. भविष्य काळात तुम्हाला असं वाटतं का की राज्यातली जनता ही खूप मोठ्या अडचणीत सापडू शकते अशा पद्धतीनं जर जातीमध्ये जर भांडणं निर्माण झाली? आणि जरांगेंनी जे आरोप केलेले आहेत ते म्हणजे जातीय दंगली घडवण्याचं काम काही नेते करतायत राज्यातले, असा सुद्धा आरोप केला. कोणी काय आरोप केलाय त्यावर मला बोलायचं नाही. पण बघा, ह्या प्रश्नाकडं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा
जर कोणी गांभीर्यानं विषय हाताळला असेल तर तो मी हाताळला. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या मताचा मी होतो. पण त्याकरता प्रशासकीय सेवेमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये समाजाची काय परिस्थिती आहे याकरता सांख्यिकी माहिती क्वांटिफायबल डेटा गोळा करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टानं दिलेली होती. आणि ती क्वांटिफायबल माहिती मागासवर्गीय आयोगानं गोळा करावी असा त्यातला निर्देश होता. आम्ही मागासवर्गीय आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष न्यायमूर्ती बापट यांना विनंती केली की आपण ही माहिती गोळा करा. आता किती IAS आहेत, किती IPS आहेत, किती MPSCचे अधिकारी आहेत, हे काय कुणी माहिती गोळा करीत ते काही बदल होणार नाही ना. एखाद्या दलिताला कोणी मराठा म्हणणार नाही किंवा मराठाला कोणी OBC म्हणणार नाही. ही माहिती गोळा करा. पण त्यांनी चक्क नकार दिला की आम्ही म्हटलं तुम्हाला काही गरज नाही आरक्षणाची, आम्ही काही करणार नाही. माझा नाईलाज झाला म्हणून आम्ही एक मंत्रिमंडळाची सब कमिटी नेमली. त्या सब कमिटीनं वर्षभर अभ्यास करून माहिती काढली. त्या माहितीच्या आधारावर माझ्या मंत्रिमंडळात मी, अजित पवार, भुजबळ, नंतर बाळासाहेब थोरात असे सगळे आमचे मंत्री असताना, शिवाजीराव मोघे खात्याचे मंत्री असताना आम्ही तो निर्णय घेतला आणि मराठा समाजाला क्रीमी लेअरची अट टाकून 16% आरक्षण द्यावं आणि त्याचबरोबर मुस्लिम धर्माच्या मागासलेल्या लोकांना, मुस्लिमांना नव्हे तर मुस्लिम धर्मातील जसं हिंदूमध्ये OBC आहेत तसे मुस्लिम समाजामध्ये जे मागासलेले काम आहेत, कसाई आहेत, कोणी हे आहेत, तर त्या 50 जाती मी शोधून काढल्या आणि त्यांना 5% असं आरक्षण आम्ही जुलै 2014 दिलं होतं. तर मी ते दिलेलं आहे आरक्षण. आता ते मी तिथे प्रचारामध्ये सांगत होतो, निवडणुका लगेच लागल्या की आमचं सरकार नाही टिकलं तर हे आरक्षण टिकणार नाही. तसंच झालं. आमचं सरकार गेलं तर त्याला आमची आघाडी फोडण्यात आली, सरकार पाडण्यात आलं, राष्ट्रपती राजवट लागण्यात आली. त्यामुळं आम्हाला आमची आघाडी सरकार तुटल्यामुळं आम्हाला यश आलं नाही. आणि त्यानंतर माझ्यानंतर आलेले मुख्यमंत्री त्यांनी खरं म्हणजे कोर्टात हे आरक्षण टिकवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता, तो त्यांच्याकडून झाला नाही म्हणून तो अध्याय संपला. त्यामुळे मी ह्या प्रश्नाचा गंभीर अभ्यास केलेला आहे. नंतर देवेंद्र फडणवीस यांनी 2018 अशाच प्रकारचा कायदा केला, फक्त 16%च्या ऐवजी 12% केलं. पण ती चक्क फसवणूक होती, कारण त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये हे आरक्षणाचा कायदा पास केला. पण त्याच्या आधी नरेंद्र मोदींनी 102वी घटना दुरुस्ती जुलै-ऑगस्टमध्ये करून सर्व राज्य सरकारचे मागास ठरवण्याचे अधिकार काढून घेतले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जर अधिकारच नव्हते तर 2018 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जो कायदा पास केला ती धूळफेक होती. आता कोर्टामध्ये तो टिकला नाही. माझं प्रामाणिक मत असं आहे की जो कायदा मी पारित केला होता त्याच प्रकारे कायदा पारित झाला तर तो टिकेल. आता ते टक्केवारी 16 ठेवा, 12 ठेवा, 10 ठेवा, पण त्याला पंतप्रधानांनी सर्वपक्षीय, कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता प्रलंब नाही आहे, हा प्रश्न जाटांचा आहे, पटेलांचा आहे, कापूंचा आहे, सगळ्या राज्यामध्ये प्रश्न आहे. तर सर्वांना बोलवून एकमत घडून आणण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला पाहिजे, तरच तो प्रश्न सुटेल. आता याला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पण सामाजिक वातावरण दूषित होते ते होऊ नये अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र खूप मागे जाईल यामुळं, परंतु त्याला पॉलिटिकल नेतृत्व कमी पडतं असं माझं प्रामाणिक मत आहे. एक शेवटचा प्रश्न, निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत, आत्मक्लेश करण्यासाठी याच भूमीवरती नेत्याची रीग लागेल असं भविष्यात वाटतंय का तुम्हाला? त्यांनी नुसतं समाधीवर येऊन आत्मक्लेश कराने भागणार नाही. ते दररोज सकाळ संध्याकाळ आत्मक्लेश थँक्यू. चव्हाण बोलत होते, आमचं सरकार पडल्यामुळे आरक्षण देता आलं नाही. सत्तेसाठी राज्यकर्त्यांना तत्वांचा विसर पडल्याचा सुद्धा चव्हाण यांनी उल्लेख केलाय. कायद्याच्या चौकटीत बसणारं मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी सुद्धा मागणी त्यांनी यावेळेला केली.